नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मूळ महापालिकांचा, काय एकूण मूळ महापालिकांचा 29 महानगरपालिका राज्यभरात, पण सगळ्यांचं लक्ष आहे ते मुंबईचा किंग कोण होणार या गोष्टीकडे. त्याच्यामुळे आज मुंबईकरांचा नेमका मूड काय आहे, 227 मतदारसंघ आणि एकूण कोणाचा कसा जोर आहे, थोड्याच वेळात पाहणार आहोत मूळ महापालिकांचा. मंडळी, ताईमाई अक्का, विचार करा पक्का, आणि तो जो उमेदवार तुम्हाला पटतोय त्यावरतीच मारा शिक्का. मंडळी, आपण आहोत आत्ता या क्षणाला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये. हेच ते शिवाजी पार्क जिथे शिवसेनेचा जन्म झाला, हेच ते शिवाजी पार्क ज्याने असंख्य सभा बघितल्या, हेच ते शिवाजी पार्क जिथं मुंबईकर येऊन इथं बदलणाऱ्या सत्ताकारणाचं वेगवेगळ्या घडामोडींचा साक्षीदार झाला. या शिवाजी पार्कात नवीन नवीन खेळाडू देखील तयार झाले. तिथेच आज आपण मुंबईकरांचा मूड जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मूड महापालिकांचा कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी जसं तुम्हाला म्हणालो की 227 मतदारसंघ आहेत मुंबईचे. एकूणच मुंबईवरती आपण चर्चा करणार आहोत. ही मुंबई पुन्हा एकदा बदलण्याकरता, म्हणजे बघा 2017 नंतर आपण पाहिलं तर निवडणुका झाल्या नाहीत. 8 वर्ष प्रशासक होता, तरीही त्याच्यापूर्वी दिलेली आश्वासनं त्या कालावधीत पूर्ण झाली का? गेल्या कालावधीत लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेबरोबर किती होती हा देखील एक मुद्दा आहे. आणि कोविडचा कालावधी देखील आपण बघितला, ज्यात माणूस खांद्याला खांदा लावून माणुसकीने उभा होता. चला, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. 2 भाऊ देखील एकत्र आलेले आहेत. काय एकूण या महापालिकांवरती, तिथल्या राजकारणावरती, सत्ताकारणावरती याचा परिणाम दिसून येईल. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट नेहमीप्रमाणे संदीप पवार माझ्याबरोबर आहेत आणि माझ्याबरोबर आहेत लोकप्रतिनिधी. असं आहे मंडळी, मी सगळ्यांना आमंत्रित केलं आवर्जून. या ठिकाणी तिसरी आघाडी काँग्रेस आणि वंचित जी आपण बघतोय त्याचे स्वप्नील जवळगे आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उमेदवार देखील आहेत आणि शिवाय पक्षाच्या वतीने त्यांची भूमिका, म्हणजे आघाडीच्या वतीने त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काही शिवाजी पार्कचे स्थानिक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र संजय भिडे आहेत, शिवाय माझे मित्र देसाई देखील आहेत. शिवाय ही चौकट मात्र अजून रिकामी आहे का कुणास्तव, पण युबीटीचे कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असावे त्याच्यामुळे ते आलेत ते असं म्हणतात, आमचे कार्यकर्ते पोहोचतील असा दावा त्यांनी केला. तिसरा मुद्दा आहे महायुतीचा. महायुतीला देखील मी आमंत्रित केलं. मी इथलेच एक महायुतीच्या भाजपच्या नेत्या, त्यांना मी कॉल केला होता. त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला माहीमध्ये मात्र भाजपला जागाच सोडण्यात आलेल्या नाहीत, आम्ही नाराज आहोत. आणि जर तुम्हाला शिंदे गटाचीच बाजू किंवा महायुतीची बाजू जाणून घ्यायची असेल तर शिंदे गटातल्याच प्रतिनिधीला तुम्ही बोलवा असं देखील त्यांनी म्हटलंय. पण असो, अखिल चित्रे आपल्याबरोबर आहेत. अखिल, तुमचं खूप खूप स्वागत. सुरुवात तुमच्यापासून करतो. बघा, असं आहे, शेवटी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि तुम्ही या ठिकाणी बोलायला पाहिजे. मी पहिल्या मुद्द्याला हात घालतोय. मराठी माणसाला साथ घालून 2 भाऊ देखील या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. तुम्ही देखील मराठी माणूस तुमच्याबरोबर असल्याचा दावा करताय. पण माझा थेट पहिला प्रश्न आहे, मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेच्या बाबतीत तुमचं धोरण काय असणार आहे? हे बघा, काल आपण जर तो प्रेझेंटेशन जे काल दोन्ही ज्युनियर भावांनी जे दिलं, आदित्य ठाकरे साहेबांनी आणि अमित ठाकरे साहेबांनी जे जर आपण पाहिलं तर त्याच्यात खरं तर प्राधिकरण, म्हाडा प्राधिकरण हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं. मुंबई महानगरपालिकेचं त्याच्यावर कंट्रोल नसतं. इथे जर म्हणजे राहण्याचा टक्का जर वाढवायचं जर आपण म्हणत असो, कन्स्ट्रक्शन करण्याचं, तर ते पहिल्यांदाच असं काल सांगण्यात आलं की मुंबई महानगरपालिका त्या दृष्टिकोनातनं काम करेल. खरं तर तशा कुठल्या आराखड्यात ते बसत नाही, ते बसतं राज्य सरकारच्या ह्याच्यात. पण शिवसेना आणि मनसे यावेळी अशा प्रकारचं प्राधिकरणची निर्मिती हे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत करतील आणि ते पण हे बाहेर जे MMR रिजनमध्ये तर त्या प्रकारे नाही, तर इथेच मुंबईमध्ये वेस्टर्न सबबमध्ये असेल किंवा ईस्टर्न सबबमध्ये असेल, इथेच कमी किमतीत इथे राहणाऱ्या लोकांना घरं देण्याचं हे काल मला वाटतं प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून त्याच्यावरनं जर घुमजाव करण्याचा काही प्रश्नच येत नाही. थेट तुम्ही तुमच्यावरती ठाम आहात. स्वप्नील, तुमच्याकडे येतो. चला, तिसरी आघाडी आहे. काँग्रेसने सोबळाचा नारा दिला, तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित आलात, होय की नाही? बाळासाहेब आहेत, काँग्रेस आहे, ते सगळे एकत्र लढत आहेत. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका यंदा निश्चितपणे तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. जर तुम्हाला या महापालिकेत बसायचं असेल, तुमचे लोकप्रतिनिधी निवडून आणायचे असतील, तुमचं काय धोरण आहे मराठी माणसाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, इथला मराठी टक्का हा कमी का झाला ह्याच्यावर देखील आपण चर्चा करायला हवी. या मुंबई महानगरपालिकेत ज्या मागच्या 25 वर्षापासून जे लोक सत्ता भोगतायत, आलटून पलटून ज्यांनी सत्ता भोगली, एक दुसऱ्याच्या मांडी लावून बसणारे हे लोक होते. मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर यांनीच फेकलेला आहे ना.
मुंबईतल्या सगळ्या मिल बंद पडल्यानंतर तिकडच्या जागा इथल्या अदानी अंबानीला देण्याचं काम देखील यांनीच केलेलं आहे. आणि मुंबईतला मराठी माणूस हा कल्याणच्या पुढे चाललाय. आता थोड्या दिवसानंतर मला वाटतं तो कर्जतच्या पुढे देखील जाईल. तर आम्ही जर वंचित बहुजन आघाडी यावेळेस जर सत्तेत येते काँग्रेसच्या सोबत, तर मुंबईतला महापौर हा आमच्या आघाडीचा असेल, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा. आणि मुंबईतला एकही मराठी माणूस आम्ही ह्या मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. तसा आमचा आराखडा देखील आहे. मुंबईत अनेक महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई महानगरपालिकेचे जागा आहेत, रिकाम्या प्लॉट आहेत, ते स्वतः आमदार खासदार स्वतःच्या घशात घालतात. त्या जागांवरती इथल्या मराठी युवकांना, इथल्या मराठी तरुणांना आम्ही रोजगार निर्मिती करून देऊ आणि त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देऊ. बरं, असं तुमचं म्हणणं आहे. चला आपण इथल्या स्थानिकांकडे जाऊयात. शिवाजी पार्क फक्त शिवाजी पार्क नाही आहे, तर ती एक संस्कृती आहे. बरोबर ना देसाईजी? बरोबर, ती एक संस्कृती आहे. आम्ही दादरकर, आम्ही शिवाजी पार्कात राहतो, आम्ही मुंबईत राहतो, ही लोक अभिमानाने सांगतात. कारण मुंबई त्यांनी बदलताना बघितलेली आहे, त्याचे ते साक्षीदार आहेत आणि तिथले स्थानिक असल्याचा त्यांना सार्थाभिमान आहे. मराठी माणसाचा टक्का का घसरला असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसाचा टक्का घसरला हा शब्द जेवढा योग्य वाटतो, तेवढाच परप्रांतीयांचे इथे येणारे लोंढे हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठी माणसाचा टक्का हा खाली आलेला दिसतो. मराठी माणूस बाहेर फेकला झाला आहे, त्याला भौगोलिक कारणं आहेत, त्याला काही कौटुंबिक व्यवस्था आहे कारणीभूत, व्यवसाय आहे, अनेक गोष्टी कारणीभूत आहे. इथल्या जागांच्या किमती वाढल्या, त्यामुळे मराठी माणसाच्या आवाक्या बाहेरच्या किमती गेल्या, त्यामुळे मराठी माणूस हा थोडासा बाहेर फेकला गेला आहे. पण त्याचं मराठी माणसाचं या मुंबईशी, या शिवाजी पार्कशी असलेली नाळ आणि नातं हे कधीच तुटणार नाही. मराठी माणूस हा कायम शिवाजी पार्कशीच ज्याला आपण म्हणतो की कनेक्ट राहिलेला आहे. कळलं की नाही? त्यामुळे मराठी माणसाचा असा काही टक्का कमी झालाय असं काहीच म्हणता येणार नाही. मराठी माणूस हा शिवाजी पार्कशी निगडीत राहिलेला आहे. बरोबर. पण मुंबई, ओव्हरऑल मुंबईबद्दल संजय भिडे, मराठी माणूस आमच्या बाजूने असं ठामपणे म्हटलं जातंय. प्रत्येक पक्ष, प्रत्येक आघाडी, महायुतीत असा दावा करते. तुमचं निरीक्षण काय? मी फक्त 72 वर्ष मुंबईत राहतोय. फक्त 72 वर्ष? फक्त 72 वर्ष झाली की आता मग हां 7 तप 7 तप झाली आहेत. त्याच्यामुळे मुंबईमध्ये होणारी स्थित्यंतरं मी मुळापासून बघितलेली आहे. शिवसेनेची स्थापना कशी झाली, मनसेची कशी झाली, काँग्रेस माझ्या जन्मापासून इकडे उरावर बसलेली होती. मूलतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या साठेलोटं असल्यामुळे आणि या ठिकाणी मुंबईतल्या जागा परप्रांतीयांच्या घशात घालण्याच्या जाणीवपूर्वक केंद्राकडून केलेल्या प्रयत्नामुळेच मुंबईमध्ये परप्रांतीय यायला उद्युक्त झाले. हां, मुंबई बंदर आहे, मुंबईमध्ये उद्योगधंदे आहेत, इकडे नोकरी धंद्यासाठी माणसं येणं हे स्वाभाविक आहे. पण स्थानिक माणसांना डावलून केवळ कमी पगार द्यावा लागावा म्हणून त्या ठिकाणी परप्रांतीयांच्या कामधंद्यामध्ये त्यांची आणलेली माणसं भरली गेली आणि त्यामुळे मराठी माणसं इकडून हळूहळू पण हे चित्र बदलेल जो दावा केला जातोय? मला नाही वाटत. कारण तुम्ही आशावादीने आहात फार? नाही, मी आशावादी आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्या मराठी माणसांची एकी जी होणं जे कधीही शक्य नसतं तेच दोन कारण भाऊ आलेत की एकत्र? बघूया. मी त्याच्यावर, कारण दोघेही माझे शाळेमधले मित्र आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त कडू वक्तव्य मी काही करणार नाही. पण कडू बोलावं लागेल ना. ती गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. असं यशवंत किल्लेदार आपल्या बरोबर आहे. पहिले तर आपलं अभिनंदन. चला, निष्ठावंताला योग्य न्याय दिला जातो, उमेदवारी मिळाली, भले तुम्ही दुसरीकडनं आज लढताय, पण आपण पार्कात बोलतोय. ओव्हरऑल मुंबईबद्दल बोलूया. मी पहिला मुद्दा छेडला होता तो मराठी माणसाच्या संदर्भातला, ज्यावरती राजसाहेब वारंवार बोलत आलेले आहेत. मराठी माणसाचा टक्का इथे वाढावा या दृष्टिकोनातनं आपलं काय धोरण आहे? पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा तो जो काही नरेटिव्ह सेट केला जातोय की शिवसेनेची सत्ता इतके वर्ष होती तरी मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला, बरोबर ना? हा खोटा नरेटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईत मिल कामगार होते. मिल कोणी बंद पाडल्या? कोणी बंद पाडल्या? शिवसेनेने पाडल्या नाही ना. मोठ्या प्रमाणात जो मराठी बहुल मिल कामगार होता तो ह्या मुंबई गिरण गावामध्ये, लालबाग, परळ, दादर, शिवडी सगळ्या ह्या भागामध्ये होता, गिरगावापर्यंत होता की नाही? त्याला देशोधडीला कोणी लावलं प्रथम? बरोबर आहे. पहिली गोष्ट, त्यांचा रोजगारच गेला. त्यांना पर्यायच नाही ना. तुमच्या हातात जर रोजगार नसेल तर त्यांना त्यांचं गाव गाठणं किंवा इतर स्थलांतरित होणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्यानंतर
जी चाळीमध्ये राहणारी लोक, मराठी माणसं, चाळकरी लोक होती सगळी, कुटुंब वाढली, तसं घराचा प्रश्न निर्माण झाला, जागेचा प्रश्न निर्माण झाला. का नाही सरकारने, तत्कालीन सरकारने ह्या डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये त्यावेळेला जेव्हा गरज होती तेव्हा हात घातला नाही? मालक भाडेकरू हे वाद तसेच ठेवत गेले. त्याच्यावर का नाही कायदे केले ठाम? तुम्ही लोक जे आहेत, मराठी माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे, तो त्याला केंद्रबिंदू ठेवून का नाही कायदे बनवलेत तुम्ही? तुमच्या लक्षात येते का? त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्या बंदच झाल्या पूर्ण. तुमचं ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, ज्या काय छोट्या मुलांना, तरुणांना नोकऱ्या मिळायचं, ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पूर्ण बंद झालं. आज सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होत नाहीये. जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमी पगारामध्ये तुम्हाला कोण मिळतं? परप्रांतातून आलेल्या लोकांना. त्यांना इथे काहीच करायचं नाही, कुठले टॅक्सेस भरायचे नाहीत, काही पाणीपट्टी भरायची नाही, काही भरायचं नाही. खर्च अल्प प्रमाणात असतो त्यांचा, त्यामुळे ते छोट्या पगाराच्या नोकऱ्या करू लागले. सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सरकारने आणली, सगळी मला पूर्ण बोलले कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणल्यामुळे हे परप्रांतीयांचा भरणा तिथे झाला. ऑटोमॅटिकली मराठी माणूस त्या सरकारी नोकरीतून बाहेर फेकला गेला. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, ह्याला तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकार, उद्धवजी पण सरकारमध्ये होते. नाही, आज तुम्ही त्यांच्या बरोबर आहात मी काय म्हणून बोलतोय? त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याची नामुष्की मला काय झाली आहे बोलायचंय का? तुमच्या लक्षात येत नाही? मी 30 वर्षापासूनचं बोलताय ना तुम्ही. तुमचा प्रश्न 30 वर्षापूर्वीचा आहे. उद्धवजी 2.5 वर्षापूर्वी होते. हो, हे प्रश्न 2.5 वर्षात निर्माण नाही झाले आहेत. त्याचा पाया 30 वर्षापूर्वी त्यावेळी तुम्ही रचला बोलत गेलाय. होता, त्यावेळी नाही, तुम्ही बोलत ऐका, होता त्यांच्या कोणी- विरोधात. मला दाखवा स्टेटमेंट. मी कधी बोलत नाही. जे वस्तुस्थिती आहे तीच आम्ही बोलतो, आणि आमच्या राज ठाकरे साहेबांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. जे योग्य आहे, खरं आहे, तेच बोलायचं. उगाच विरोधाला विरोध करायचा नाही. बरं, धोरण काय आता काय करणार आहात? धोरण आम्ही काल, आता तुम्हाला माहिती आहे, आदित्य साहेबांनी आणि अमित साहेबांनी एक प्रेझेंटेशन दिलंय. त्याच्यामध्ये जे शक्य आहे, मराठी माणूस कसा टिकेल इथे, मराठी माणूस मुंबईत कसा टिकेल, त्याचं घर, त्याची जागा इथे कशी टिकेल, त्याला रोजगार कसा मिळेल, या धोरणावर आम्ही काम करतो. आम्ही तसा वर्कशॉप सुद्धा त्यांनी घेतलाय. तो तुम्ही पत्रकार लोकांना ओपन होता तो. त्यामुळे उगाच काहीतरी कुठेतरी भरकटत घेऊन आत्ता काय चाललंय त्याच्यावर बोलूया आपण. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सहज शक्य देणं शक्य? का नाही शक्य? जर तुम्ही लाडक्या बहिणींना देऊ शकता, आमच्या टॅक्स पेअर मधल्या पैशातून, खिशातून आमचे ओढबडून घेता, बहिणींना तुम्ही 1500 रुपये देता आणि त्यांच्याच नवऱ्याच्या खिशातून टॅक्स मधून पैसे ओढून घेता, ही कुठली नीती आहे? हो, म्हणजे विरोधाला विरोध करू नका. ते त्यांनी करतात ते बरोबर, आम्ही करतोय ते चूक, असं नाही होऊ शकत ना. न्याय करायचा तो समान करा, समान तराजूमध्ये ठेवा आणि न्याय करा. उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचा अर्थ नाहीये. आणि तुम्ही पत्रकारांना, मला कृपया विनंती आहे सगळ्या चॅनेल्स आणि न्यूजवाल्यांना, मराठी माणसांच्या पाठीमागे एक ठामपणे उभं राहा, त्यांची बाजू घेऊन उभे राहा. उगाच तुमची पत्रकारिता चालवायला आणि टीआरपी चालवण्यासाठी उगाच फेक नेरेटिव्ह. मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे यशवंतजी, बरं का? आणि त्याच दृष्टीने मी बोलतोय. हा, बोला, पटतंय तुम्हाला? मुळीच पटत नाही. आपण आम्हाला इथले भाजप असेल किंवा शिंदे गट असतील, आणि त्यांची चूक ही 100% आहेच. परंतु मागच्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेत तर सत्तेत होते ना. मुंबई महानगरपालिकेतले किती कॉन्ट्रॅक्ट मराठी मुलांना मिळालेत? कॉन्ट्रॅक्ट सोडावं, सब कॉन्ट्रॅक्ट किती मराठी मुलांना मिळालेले आहेत? त्या मुद्द्यावरती तुमची काय भूमिका आहे? आज तुम्ही म्हणताय की आदित्य साहेब आणि अमित साहेब एकत्र प्रेझेंटेशन करतात. का? शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये मराठी मुलांची दुसरी फळी नाहीये? तुम्हीच का प्रेझेंटेशन करणार? तुमच्याकडे दुसरा मराठी नेतृत्व नाहीये? त्यांनाच खांद्यावरती उचलायचं आणि मराठी मुलांनी काय करायचं मग? आणि तुमच्याकडे 5-5, 6-6 फ्लॅट उभा राहतात. मराठी माणसाला तुम्ही म्हणता की चाळ होती, बैठी चाळ. त्या बैठी चाळीच्या जागी चांगलं नियोजन का करता आलं नाही? मराठी माणूस का तुम्ही बाहेर पाठवला? का या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा मराठी मुलगा पुढे येत नाही? त्यांनी प्रेझेंटेशन करावं. अरे मी आलोय ना पुढे. प्रेझेंटेशन करायला. एक मिनिट, प्रेझेंटेशन करायला पर्टिक्युलर व्यक्तीच पाहिजे हे सांगणारे कोण? कोणाच्या पक्षाचा माणूस कोणी सिलेक्ट करायचा, तो त्या पक्षाचा विषय आहे. उगाच काही बावळडासारखं बोलायचं, त्याला काय अर्थ नाहीये. काही संबंध नाहीये इथे, काही संबंध नाहीये. अरे तुमचं काय आहे? तुमचा तो झिपऱ्या, नाही, यांच्या तो झिपऱ्या केसाचा कोण आहे ना? तो कोण आहे? तो कोण आहे? मराठी माणसाचं चला, मी कार्यकर्ता ना. आपण ठीक आहे, पाहूया कार्यकर्त्यांना विचारू. हा, शांत व्हा.
भांडणाने मुद्दा सुटणार नाही आणि भांडणाने मराठी माणूस वरती येणार नाही, बरोबर की नाही? एक मिनिट शांत 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 ताई ताई ताई, एक मिनिट शांत शांत मला चर्चा पुढे न्यायची मी बोलू चर्चा पुढे न्यायची मला बोलायचं तुमची बाजू तुम्हाला मांडायची ठीक आहे मी एक मिनिट ताई शांतता मला असं वाटतं एक एक करून पुढल्या मुद्द्याला जायला पाहिजे. मी आता वेळ घेतोय मुंबईतली आरोग्य व्यवस्था. मी मुद्द्यावर येतोय. यशवंतजी पुढला मुद्दा घेतोय. कोविड कालावधी आपण बघितला, आपण पाहिलं की आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत महापालिका देखील तुकडी पडली, आपली धावाधाव झाली, आपण आपली लोक गमावली. ताई भांडण नको ताई, मला पुढल्या मुद्द्याला जाऊ द्या. नाही भांडण नको मी पुढल्या मुद्द्याला एक मिनिट. आरोग्य व्यवस्था एक मिनिट शांतता कार्यक्रम पुढे न्यायचा असेल त्यांना माफी मागायला एक मिनिट. आपण बोलू त्या विषयावर, आपण बोलू त्या विषयावरती एक मिनिट. मी हा शब्द माझ्या शोबत काढतो. एक मिनिट थांबा एक मिनिट. कुठला मुद्दा घेतोय नेते बोला मुद्द्याला. आरोग्य व्यवस्थेच्या विषयाला घेऊन अखिल काय धोरण आहे? मुंबईमधल्या हॉस्पिटल पुरेसे पडत नाही, सर्वसामान्य माणसाला महागड्या हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नाही. बरं, आपल्याला आता एक गोष्ट सांगतो मी. आपण आता वारंवार विचारताय की 25 वर्षात काय केलेलं आहे. तर आरोग्य व्यवस्था जर आपण पाहिलं, आरोग्य व्यवस्थेत मुंबई महानगरपालिका जे आरोग्य व्यवस्था पुरवते ना, त्याची जबाबदारी फक्त प्रायमरी सुविधा पुरवणे. त्यांची जबाबदारी फक्त प्रायमरी सुविधा पुरवणे. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 मेडिकल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजेस देखील मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत बांधण्यात आलेले आहेत. कोणत्याही आपण महानगरपालिकेचं पाहिलं तर त्यांचं कुठेही मेडिकल स्वतःचं कॉलेजेस नाही आहेत. आपण आता विचारलं की 1500 रुपये देऊ शकता का, आपण आता किल्लेदारजींना विचारलं की 1500 रुपये देऊ शकतात का, 1500 रुपयाची कसे काय त्याच्यात त्यांनी वर्कशॉपमध्ये सांगितलं. आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेनी मुंबई महानगरपालिका ही जेव्हा ताब्यात आली, त्याच्या आधी 600 करोडच्या डेफिसिटमध्ये मुंबई महानगरपालिका होती आणि 22 वर्षानंतर आज 92,000 करोडच्या सरप्लसमध्ये मुंबई महानगरपालिकेला जर कोणी आणलेलं असेल ना, तर ते शिवसेनेनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणलेली आहे. तर 92,000 करोड रुपये जे काही ठेवले होते ना, त्याच्यावरती वारंवार विरोधक प्रश्न विचारायचे की 92,000 कोटी कशाला ठेवले. ते काय ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं नव्हतं, ते मुंबई महानगरपालिकेच्या FD मध्ये होतं. ते का होतं? त्याच्यासाठी होतं. आज जे आपल्याला कोस्टल रोड इथे दिसतंय ना, त्या कोस्टल रोडवर टोल नाहीये, पण जेव्हा राज्य सरकार एखादा रस्ता बांधतो तर तुम्हाला नाक्यावर टोल दिसतात. इकडे टोल नाहीये, तो फ्री आहे. त्याचं कारण आहे की मुंबई महानगरपालिकेच्या त्या पैशातनं ते ठेवीतनं ते झालेलं आहे. बरोबर आहे. नाही, मला संपून द्या, कारण आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही, विषय भरकटतच चाललाय. कोण कशाबद्दल बोलतंय, काय बोलतंय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने काय केलंय किंवा ठाकरेंनी काय केलंय हे जर तुम्हाला बघायचं तर ते डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे. आज तुम्हाला तुमच्या घरात पाणी येतं ना, सगळ्यांनाच येतं, कोणत्याही पक्षाचे असो. तुमच्या घराला जेव्हा पाणी येतं ना, सगळ्यात स्वस्त आणि मस्त पाणी हे WHO रेकग्नाइज, वेगवेगळ्या यंत्रणेने रेकग्नाइज केलेलं आहे. इतकं स्वच्छ पाणी जगात कुठेही नाही. मी चॅलेंज करतो, त्यांनी आता ऑन रेकॉर्ड दाखवावं असेल तर. आणि जर आपण पाईपलाईन मोजलं ना किलोमीटरमध्ये, मुंबई ते लंडन पर्यंत इतक्या किलोमीटरचे पाईपलाईन आहेत. बरोबर.
देशातलं सगळ्यात पहिलं कांदळवन उद्यान मॅनग्रोव्ह पार्क हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं कुठे झालंय 11 हेक्टरचं, तर ते झालंय गोराईला जाऊन पाहू शकता. मलबार हिल ट्री टॉप हे इंडियामध्ये सगळ्यात पहिलं अशा प्रकारचं ट्री टॉप जर कुठे, आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर विरोधक बोंबलायचे ना, पेंग्विन आज त्या पेंग्विनमुळे आठवड्यातलं सगळ्यात जास्ती रेव्हेन्यू जर जमा होतं ना मुंबई महानगरपालिकेत, तर त्या पेंग्विनमुळे होता. आणि त्या पेंग्विनवर ज्याच्यावर आमच्यावर टीका करायचे ना, आम्हाला अभिमान आहे त्या पेंग्विनवर. कोणी केली टीका विरोधक करायचे ना, सगळेच विरोधक. हे पण करायचं, हे पण करायचं. भारतीय जनता पक्षाने हे पण करायचं. नाही, तुम्ही नाही केली. यांनी नाही केले. चिता आणणारे करायचे. आता त्यांचे चिते कुठे आहेत? त्यांनी त्यांचे चिते दाखवावे आता. बरं आम्ही बेसिकली आमचा पक्ष आहे ना विकासाच्या मुद्द्यावरच नेहमी बोलतो, आणि विकास जो कोणी करत असेल, मग विरोधकांनी जरी विकास केला आणि जर तो विकास लोकाभिमुख असेल, लोकांच्या उपयोगाचा असेल, तर आम्ही नेहमी त्याला पाठिंबाच दिलेला आहे आणि त्यांना शाबासकी दिली. विरोधाला विरोध आम्ही करत नाही, आमची ही भूमिका नाही, कळलं का? त्यामुळे उगाच तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी ह्यांनी केला त्यांनी केला म्हणून तुम्ही जे काही प्रश्न विचारता आणि आमच्यात लावून देताय ना, ते बंद करा पहिलं. दुसरी गोष्ट, तुम्ही यांना आता जो प्रश्न विचारलात की कोणता प्रश्न होता त्यांचा? आरोग्य सेवा, आरोग्य व्यवस्था, कोविड. आता कोविड हा आपत्कालीन आलेला एक रोग होता, त्याच्यावर कोणालाही काही माहीत नव्हतं की काय करायचं. कोणालाच माहित, जगभर कोणाला काय माहित नव्हतं काय ह्याच्यावर काय उपाय आहे. अशा परिस्थितीत अगदी मी मोदी साहेबांचंही कौतुक करेन, त्यांनी देखील कोविडची लस तातडीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. आणि राज्य शासनावर तेव्हा जे राज्यकर्ते होते त्यांनीही ती परिस्थिती अतिशय सुंदरपणे हँडल केली. जर हँडल केली असेल, ते भले आमचे विरोधक असतील, तर त्यांना शाबासकी नाही द्यायची का? बिलकुल द्यायला पाहिजे. मी कार्यकर्त्यांना वेळ देतो. हा ताई, हा बोला, काय म्हणायचं? आरोग्य व्यवस्था, मराठी माणूस, काय म्हणणे तुमचं? आरोग्य व्यवस्था एकदम थर्ड क्लास आहे. आता तुम्ही बघा, जे म्हणा की प्रत्येक हॉस्पिटल बघा, अजिबात चांगली तिथे सोय नाही. एखादा गरीब माणूस जर पैशावालाच तिथे जाऊ शकत नाही, तर गरीबच त्या ठिकाणी जातो. पण इतका थर्ड क्लास लेवलची तिथे प्रत्येक माणसाला ट्रीटमेंट भेटते. अजिबात आरोग्य याच्यावर आम्ही संसूट नाहीये. महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे जे हॉस्पिटल्स आहे, तिथल्या व्यवस्थेवर तुम्ही समाधानी नाही आहात? समाधानी नाहीये सर, कारण तिथे आहे ना फक्त नावाला महानगरपालिका आहे, पण आतमध्ये काय खर्च लागतो हे आम माणूस माहिती आहे. आम माणसांना काय ताई, काय उदाहरण, काय खर्च लागतो? केम सारख्या ठिकाणी जा, सुई पासून तर ते पूर्ण जे A to Z गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बाहेरून आणायला होतं. फक्त त्या ठिकाणी खाट जे आहे ती झोपायची तेवढी ते फ्री देतात. ते बाकी काही त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये काही फ्री भेटत नाहीये. हे सगळं खोटं आहे. त्यांना सगळ्या ट्रीटमेंट ते बाहेरून लिहून देतात. मग आतमध्ये सुविधा काय आहे? मल्टी स्पेशालिटी एकही हॉस्पिटल नाहीये. एक बेड जो सिंगल बेड असतो त्याच्यावरती रुग्णाला डबल झोपायला लागतं, काही सुविधा नाही. आणि हे बोलते आम्ही विकास करू, याच्यावर ते काय विकास झाला? ठीक आहे, येतो. हा, तुमच्याकडे येतो यशवंतजी. हा, नमस्ते. आरोग्य व्यवस्थेवर हे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना, KM मध्ये केलं मी. ह्याचे मेसेजेस माझ्याकडे आहेत. 10 रुपये घेतले जातात आणि KM मध्ये मोफत उपचार केले. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय, माझ्याकडे तारीख आहे, सगळं आहे. त्यामुळे असंच काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. वरच्यावर विरोधक म्हणून विरोध करणं मूर्खपण आहे. आपण ते सुविधेचा योग्य फायदा घेतला पाहिजे. आपण त्या सुविधेला, महानगरपालिकेची सुविधा ही अक्षरशः चांगल्या दर्जाची. संबंध मुंबईमध्येही मी 1 लाख रुपये मला सांगितलं डोळ्यासाठी. तुम्हाला दाखवतो, इथेच हॉस्पिटल आहे. मी हे फक्त लेन्सचा खर्च मला द्यावा लागला, बाकी सगळं महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मला मोफत करण्यात आलं आणि याची मी सुविधा घेतली आहे. ठीक. यांच्याच मुद्द्याला मी धरून बोलतो की मुंबईतलं सर्वात उत्कृष्ट लहान मुलांसाठी जे जन्मजात अभ्रक म्हणतो ज्याला आपण, जे मॅटर्निटी हॉस्पिटल, मुंबईमधलं सर्वात 1 नंबरचं जर हॉस्पिटल असेल तर ते वाडिया. आणि त्या वाडियामध्ये इतक्या उत्कृष्टरित्या सोयी उपलब्ध आहेत की खरोखर माझी स्वतःची मुलगीनी तिथे आपल्या बाळाला जन्म दिला. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही. चुकते कुठेतरी आपण दुसरीकडे बोट दाखवताना आपल्याकडेही बोट दाखवलं पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. स्वच्छता सांभाळायची हे आपलंही कर्तव्य आहे. ठीक आहे. अब यापैकी कोणाला जर बोलायचं असेल, बोलायचंय कोणाला? बरं, ठीक आहे, मी इथे येतो, नेत्यांकडे येतो. हा, नेते. हा, आता तुम्ही जो आरोग्य सेवाचा ह्या हॉस्पिटलचा मुद्दा उपस्थित केला, या ताईंनी जो प्रश्न उपस्थित केला, काही अर्थी त्यांचा मुद्दा
काही चुकीचा नाहीये. तुम्ही मान्य नाही, करा. मान्य करतो ना. मी सांगतो ना, आम्हाला सवय आहे, जे योग्य आहे ते योग्य बोलायचे, अयोग्य आहे ते मला म्हणून काही- म्हणून तुमचं बोलणं काही आवडलं. अर्थी त्यांचा प्रश्न योग्य आहे, पण ही परिस्थिती का ओढावली याचा विचार करायला पाहिजे. आमच्या KM मध्ये किंवा आमच्या सायन हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन बघा ना, तिथे ते जे पेशंट्स येतात ते कुठून येतात, कोण असतात, मराठी किती असतात, परप्रांतातले किती असतात. अगदी त्या पनवेल बिनवेल आणि त्या तुमच्या काय ते हे काय रे त्याचं सुरत विरत इकडून आलेले लोक, म्हणजे हे बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा देण्यामध्ये आमच्या पैशाने, आमच्या टॅक्समधून, त्याच्यामध्ये आमचा हे सगळं व्यर्थ जात ते मान्य नाही आहे. तुम्हाला? आणि ऐका, नाही मान्य. आणि त्यामुळे आमच्या ह्या स्थानिक लोकांना ह्यांनी जसा मुद्दा मांडला तो भेडसावतोय. चुकीचं नाहीये ते, ह्याच्यावर कायदे व्हायला पाहिजेत. इथे प्रथम प्राधान्य हॉस्पिटलमध्ये आमचं स्थानिक मराठी माणसांना मिळायला पाहिजे, ते तुम्ही मुंबईकरांना करा. सत्तेत आलं तर मिळालं. तुम्ही करणार करा. ना आम्ही, अजून 4 हॉस्पिटल उभी करायचा आमचा प्रयत्न आहे. ती प्राथमिकता नक्की असेल हो, तुमची. असणार ना. बरं. कारण तुम्हाला सांगतो, परप्रांत तुम्ही जा ना, फुकट मिळतं म्हणून आहे ना, फुकटचं सगळं मोफत म्हणून आहे ना, सगळे तिकडे पडलेले असतात आणि सगळे परप्रांतातले लोक जास्तीत जास्त भरलेले असतात. आणि आपल्या स्थानिक लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झकमारत जावं लागतं, कारण तिथे खॉट अवेलेबल नसते. मग ही परिस्थिती आहे ना, या परिस्थितीवर तोडगा काढायला राज्य शासनाचा इंटरफेअर पाहिजे. पण राज्य शासनाचं तर कोणीच, महायुतीचं कोणीच आलं मी नाही. काय करू त्याला, कोणीच आलं सांगतोय. नाही. कारण हे नियम शेवटी विधिमंडळात बनतात. विधिमंडळाने हे नियम करायचे, कारण ह्या परप्रांतातल्या लोकांना सुखसुविधा कितपत द्यायच्या, त्याला काहीतरी लिमिट आहे ना, त्या मर्यादा आहे. आणि त्या मर्यादा आखणं हे राज्य सरकारचं तुमच्या काम आहे. पूर्वश्रमीच्या सहकार्याने त्याची गरज वाटत नाही. मला मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही मला क्रॉस क्वेश्चनिंग करण्यात काय अर्थ नाहीये. मी माझ्या पक्षाची जी भूमिका आहे ती मी सांगतोय. आम्हाला जे योग्य वाटतं ते योग्य वाटतं, जे चुकीचं आहे ते चुकीचं. मग तो समोर कोणी असो, माझा मित्र असेल तुमचा तरी. पक्ष म्हणजे उद्धव साहेब आणि राज ऐका, साहेब. माझा मित्र जरी असेल आणि तो चुकत असेल तर चूक म्हणूनच सांगणार. आमची ही सवय, आम्हाला राजसाहेबांनी हेच शिकवलं. बरं, ठीक धन्यवाद. आहे. हा, स्वप्नीलजी. हा, सगळ्यात महत्वाचा विषय थांबा जरा 2 मिनिटं, की मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांना वैचारिकता असणं गरजेचं आहे, की आपण कुठल्या व्यंगावरती बोलू नये. माणूस कशा पद्धतीने कपडे गेले ते, घालतोय गेले. किंवा कशा पद्धतीने केस ठेवतोय, हेअरस्टाईल कशी ठेवतोय, परंतु त्याची वैचारिक भूमिका काय असते, त्याची वैचारिक पातळी किती आहे. जर यांच्या पक्षातले अख्खे नेते लाईनी जर उभा केले ना, आणि एका बाजूला आमच्या युवा नेते सुजात आंबेडकर बसले ना, तर कुठल्याही मुद्द्यावरती ते त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण ती वैचारिकता प्रगल्भता आहे, त्यांच्याकडे ती लिगसी तर आहेच आहे. लिगसीच्या सोबत त्यांना जनसामान्यामध्ये, लोकांमध्ये उतरून काम करण्याचा अनुभव आहे. लोकांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. मुळात आपण घराणेशाही जर बोलतोय तर घराणेशाहीबद्दल आम्ही त्याच्यावरती टीका केलेली होती. आम्ही नाव घेऊन टीका केलेली होती. आम्ही व्यंगावरती टीका केली नाही, आम्ही कपड्यांवरती टीका केली नाही. तर आम्ही इथल्या प्रश्नांवरती टीका त्यांच्यावरती केलेली होती. परंतु आता त्यांनी पळ काढला, तो वेगळा भाग आहे. थांबले असं तर आम्ही त्यांना चांगलं उत्तर आता जागेवरती त्यांना दिलं झालं असतं. झालं, संपला तो मुद्दा. आता मी ते- आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे, तर मागच्या 40 वर्षामध्ये मुंबईमध्ये एक चांगलं रुग्णालय साधा यांना उभा करता आला नाही, आणि आरोग्याच्या गोष्टी कुठून करतायत. बरं, पण आहे महायुतीचं म्हणतं की आपला दवाखाना आलेला आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं मदत दिली जाते. आपला दवाखाना म्हणजे काय, त्या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे का, प्रसूतीगृह आहे का, साधा 2 गोळ्या दिलं, चॉकलेट बिस्किट सारखी ती गोष्ट आहे आपला दवाखाना. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या दर्जेदार सुविधा दिल्या जात नाहीत. कंटेनरमध्ये 2 डॉक्टर बसवले म्हणजे दवाखाना होत नाही ना. चांगल्या पद्धतीचं दर्जेदार जर आपण आरोग्य सुविधा दिल्या तर नक्कीच इथल्या मराठी माणसासोबत बाकीच्यांना देखील त्याचा फायदा मिळेल. फायदा मिळेल. अखिल, बघा म्हणजे त्यांनी थोडं त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली. कुठं म्हणजे कोणाच्या दिसण्यावर कशाला आपण बोललं पाहिजे. शेवटी नेते आहेत, आपले नेते आहेत, होय की नाही. त्यांची देखील एक शैली आहे, त्यांची देखील एक असणं आहे. मग चला मुद्द्यावर येऊ. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे काही मुद्दे मांडले जात आहेत त्यात असं एकूण दिसून येते, काहींनी त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे, काहींनी असं म्हटलेलं आहे की स्थानिकांना पहिलं उपचाराकरता प्राधान्य असलं पाहिजे. हे सगळं धोरण वर्षानुवर्ष आपण चर्चेला आणतोय, प्रत्येक टर्मला चर्चेला आणतोय, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत नाही ना. काय झालं, थोडा आरडाओरड सुरू होता. बहुतेक माझ्या मित्रांनी ऐकलं नाही मी म्हणत असताना. जोगेश्वरी ट्रॉमा केअर हे आत्ता झालेलं आहे. जोगेश्वरी ट्रॉमा केअर, त्याच्यानंतर नायर हॉस्पिटलला कोविडचं तुम्ही प्रश्न विचारला, मला आलंच नाही त्या सगळ्या गडबडीत माझ्यापर्यंत. कोविडमध्ये मॉलिक्युलर लॅब, हे मॉलिक्युलर लॅब आहे ना, हे देशात सगळ्यात प्रथम हे मुंबई महानगरपालिकेत कस्तुरबा हॉस्पिटलला झालं होतं. तुम्हाला जर आठवत असेल नीट तर त्याच्या बातम्या पण आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि त्याच्यामुळे व्हेरियंट कुठले आहेत कोविडचे हे कळता आलं, आणि हे पूर्ण देशात कुठल्या जर कोणी केलं असेल ना तर हे मुंबई महानगरपालिकेने केलं. आपल्याला राज्यघटना एकतर व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिकेचं काम काय आहे, राज्य सरकारचं काम काय आहे, काही गोष्टी काय अनावधानाने लोकांना माहीत नसतात. ते राज्य सरकारची कामं पण मुंबई महानगरपालिका. नाही, आमचा मुद्दा आहे महापालिकेच्या अंतर्गत असणारी रुग्णालय, हा मुद्दा आहे, आणि त्यातली व्यवस्था. बरोबर. 1 करोड
आकडा पण घ्या, 1,04,40,000 लोक वार्षिक हे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातनं बरी होऊन बाहेर जातात, बरोबर? याचा आकडा आहे, ते चेक करू शकता. मला परत बोलवा, आकडा चुकीचा. तुमच्या सहकाऱ्यांनी खंत व्यक्त केली, स्थानिकांना प्रथम प्राधान्याने बाहेरची लोक तिथे असतात. 100%. आता मी काय म्हणालो, आता हॉस्पिटलचं मी परत, तुम्ही पण ऐकलं नाही बहुतेक, मी पहिल्यांदाच म्हणालो होतो की प्रायमरी सुविधा, प्रायमरी आरोग्य पुरवणं. तुम्ही ते BMCचं 1888चा ऍक्ट आहे ना, तो वाचून घ्या की हे जे काय BMC हॉस्पिटल्स उभारण्यात आले होते ना, हे डिस्पेन्सरीज आणि हॉस्पिटल यांचं काम होतं प्राथमिक आरोग्य देणे. ते काय असतं? सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू, बरोबर? आता तिकडे ऍक्सिडेंट पेशंट पण जातात, सगळ्या प्रकारचे पेशंट आता तिथे जातात, डायलिसिस पासून सगळ्या गोष्टीचं. चांगली गोष्ट आहे, आपण ते सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय. मी हे नाही म्हणत आहे की मुंबई महानगरपालिकेत 0 पासून 100 रुपयामध्ये पूर्ण 100 रुपयाचं काम झालंय, पण हे तरी मान्य करणार ना की 50 रुपयाचं काम झालंय. दुसऱ्या महानगरपालिकेकडे तर त्यांचे हॉस्पिटल नाहीत, मेडिकल कॉलेजेस नाहीत. आज तुम्ही कुपर हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज आहे, कुठले विद्यार्थी शिकतात तिथे? मराठी विद्यार्थी शिकतात ना. बदलाचं तुमचं धोरण काय असेल जर तुम्हाला संधी मिळते तर? अहो, बदलाचं धोरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या काही आरोग्य सुविधा आहेत ते वाढवण्यासाठी, जसं मी आता तुम्हाला मॉलिक्युलर लॅबचं उदाहरण दिलं, तुम्हाला आता ते डिस्पेन्सरी बद्दल ते बोलले, डिस्पेन्सरीची जी काही योजना होती ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणलेली, पण दुर्दैवाने सत्ता गेल्यानंतर त्यांनी ते मुख्यमंत्री डिस्पेन्सरी नाव करून ते काहीतरी करतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तिथे डिस्पेन्सरी आता कोण नसतं. बरं, ठीक आहे. भिडायलाच पाहिजे. प्रश्न सर्वसामान्य माणसाचा आहे, आरोग्य व्यवस्थेचा आहे. आरोग्य व्यवस्थेच्या आधीच्या व्यवस्थेचं मी बोलतो. मग दोघांची जी भांडाभांडी मी बघितली, ह्या आपापसातल्या भांडाभांडीचा जास्तीत जास्त गैरफायदा अमराठी बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांनी घेतला आणि आपल्याला आपसामध्ये भांडत ठेवलं. ही पहिली गोष्ट. तो विषय तर संपला आहे, पण तरी देखील त्याच्यावर मला बोट ठेवायचं आवर्जून वाटतं. आरोग्य व्यवस्थेमध्ये तळागाळातल्या लोकांच्या बाबतीमध्ये जी वैद्यकीय सुविधा जी मिळते आहे, मग अशी चित्राने सांगितली ते पूर्णतः बरोबर आहे. मूलभूत सेवांसाठी म्हणून ते 1880च्या त्या ॲक्टनुसार ती सुविधा द्यायला सुरुवात झालेली होती. मात्र काही जी क्रेडिट्स घ्यायचा प्रयत्न झाला आहे त्याच्यावर माझा आक्षेप असासाठी आहे, कारण गेली 8-9 वर्ष महापालिकेवर कोणाची सत्ताच नाही आहे. कारण मी हे केलं, मी ते केलं म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आहे. हे राज्य सरकारचं धोरण होतं. त्यांच्या नोकरशहांनी आधी जी हॉस्पिटल बांधायला सुरुवात झाली होती, ज्या गोष्टी आधी मान्य झाल्या त्या फक्त त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. मात्र तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा आणखीन स्वस्त भावामध्ये दिल्या जाव्या या बाबतीमध्ये राज्य सरकारने किंवा येणारे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून येतील त्या लोकांनी जास्त प्रयत्न करावे आणि ठोस पद्धतीने. कोण निवडून येईल? कोणाचा कौल आहे? मुंबईचा किंग कोण? आता हे मी छापा काटा करून ठरवू का नाही, पण मला नाही वाटत की दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही मुंबईवर त्याचा जास्त काही परिणाम होणार आहे. तुम्हाला नाही वाटत? मला नाही, आणि बऱ्याचशा शिकलेल्या लोकांना वाटत नाहीये, बऱ्याचशा तळागाळातल्या लोकांना वाटत नाहीये. मी रामदास आठवलेच्या बरोबर मी RPIमध्ये देखील मी बरंच काम करतो. बरं, मी तसं म्हटलं तर मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मी आहे. बिंदू माधव ठाकरे माझ्या वर्गात. बरोबर. तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या पिढींबरोबर, तुम्हाला वाटत नाही असं तुमचं म्हणणं आहे? मला नाही वाटत. चला, मी पुढल्या मुद्द्याला हात घालतो. कळीचे मुद्दे आहेत. गटर वॉटर मीटरच्या पलीकडे महापालिकेची निवडणूक केली पाहिजे. पाणी पुरवठा हा फार कळीचा मुद्दा, बरोबर ना? तुम्ही वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये राहता, तिथे पाण्याचा मुद्दा या विषयाला घेऊन काय परिस्थिती मुंबईमध्ये, काय वाटतं तुम्हाला? पाण्यामध्ये जे तानसा पाईपलाईन आहे ती आता 2 धरण आहेत महापालिकेची, तानसा आणि वैतरणा. हा, स्वतःची हक्काची पाईपलाईन जी केलेली आहे ती पाईपलाईन जर बघितली तर मुंबईतली जवळपास 30% पाईपलाईन ही नाल्यातनं आणि गटारातनं गेलेली, आणि ती लोखंडी पाईपलाईन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ती सडली आणि जंग लागलेला आहे. अनेक वस्तीमध्ये अनेक झोपडपट्ट्या, आमच्या कुर्ल्यासारख्या अनेक वस्त्या आहेत, साबळेनगर असेल, हनुमान नगर असेल किंवा राजीव गांधी नगर असेल, जागृती नगर असेल, तर नाल्यांमधनं जे पाईपलाईन गेले ते जंग लागल्यामुळं घाण आणि दूषित पाणी बऱ्याचदा त्या ठिकाणी येतं. तर आपण ज्यावेळेस आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघत असतो, पाण्याच्या दृष्टिकोनातून बघत असतो, तर हा बदल होणं गरजेचं आहे. या ठिकाणी योग्य पद्धतीच्या पाईपलाईन होणं गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या इमारती उभा राहिल्यात आज, पण ड्रेनेजची सिस्टम चेंज झाली आहे का? पाण्याची व्यवस्था चेंज झाली आहे का? पाण्याची पाईपलाईन नवीन झाली आहे का? तर नाही. फक्त इमारती टोलेगांच्या उभा राहतात, पण ड्रेनेज, वॉटर हे चेंज होत नाही. हे तेवढ्या क्षमतेचं असतं. त्याच्यामुळे पाण्याचा पुरवठा हा अपूर्ण असतो आणि विकासकाला इमारती उभा करण्यासाठी जे मुंबई महानगरपालिकेचं पाणी असतं ते देखील अनेकदा पुरवलं जातं. अनेक चोरी ह्याच्या अगोदर देखील पकडलेल्या आहेत, त्याच्या बातम्या देखील मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत. बरं, तुमचं काय धोरण असेल जर तुम्हाला संधी मिळते? चला, तुमचे काही प्रतिनिधी बसतात, काय बदल कराल तुम्ही? 100% आम्ही याच्यामध्ये बदल करू. ज्या पाईपलाईन नाल्या आणि गटारमधनं आहेत त्याला योग्यरित्या
चांगल्या ठिकाणावरून आम्ही ती पाईपलाईन करू आणि जनतेला योग्य दरात, काही ठिकाणी जमलं तर आम्ही मोफत देखील पाणी देऊ आणि चांगल्या पद्धतीची पाईपलाईन ह्या मुंबईभरात आम्ही पुन्हा उभा करू. बरं, आमचे अखिल मित्र जे आहेत ते एकटे पडलेले आहेत, त्यांचे खरं जास्तीत जास्त कार्यकर्ते यायला पाहिजे होते. हा, एकटे कार्यकर्ते आहेत काय काका? होय ना, इथं बाळासाहेबांच्या किती सभा पाहिल्या तुम्ही? अरे भरपूर जेव्हापासून समजायला लागलाय तेव्हापासून बाळासाहेबांच्या सभा ऐकतोय. आणि बाळासाहेबांचा शेवटचा आदेश होता, मला सांभाळलं, माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उद्धार करा. आणि शिवसैनिक ह्या त्यांच्या आदेश पाळणार. बरं, तुम्ही नाही गेलात. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. आम्ही निष्ठावंत आहोत साहेब, एकनिष्ठ शिवसैनिक आहे. खरी शिवसेना कोणाची? बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची. उद्धव साहेबांची. येस. बरं, पाणी पुरवठा काय परिस्थिती मुंबईत? तुम्ही वाड्या वस्त्यांवरती जात असाल. पाणी पुरवठा अगदी सध्या आता हा जो टॉवर वगैरे वाढतंय त्याच्यामुळे लोड आलाय आणि स्वाभाविक आहे थोडाफार फरक पडणार. थोडाफार फरक पडतो. येस येस येस. पण वारंवार संधी तर तुम्हाला मिळाली होती महापालिकेवरती. आम्ही अखिल चित्रे साहेबांनी सांगितलं ऑलरेडी बरं. की त्यांनी कसं नियोजन उद्धव साहेब करतायत ते. आणि उद्धव साहेब नुसतं करत नाहीत, त्यांनी करून दाखवलंय. करून दाखवलं. दाखवलं. ठीक आहे, अखिल चित्रणकडे येऊयात. अखिल, तुम्ही एकटे नाही आहात ना? मी एकटा नाहीये. बरं, प्रचारात सगळे व्यस्त आहे म्हणून जमलं नाही. येस, बोला, प्रश्न काय होता? प्रश्न पाणी पुरवठा होता आपला. विषयानंतर नको व्हायला. विषयानंतर मी म्हटलं, मी यासाठी मी विचारलं, बा आमचे मित्र चौकटीत एकटे दिसत आहेत, त्यांच्या सपोर्टला टाळ्या वाजल्या पाहिजे होत्या, होय की नाही? बरं, हा अखिल, पाणी पुरवठा. मुंबईतलं पाणी जे आहे ना, ते मी आधीच सांगितलेलं आहे याच्या आधी, परत आता तुम्ही त्या मुद्द्यावर आलाय. सगळ्यात स्वस्त पाणी हे मुंबई महानगरपालिका पुरवते. आकड्यासकट सांगतो, 3.5 रुपये प्रति 1000 लिटर. हे कुठेच नाही आहे. आपण कुठल्याही जगातल्या महानगरपालिकेत गेला, देशातल्या सोडा, देशातल्या बाहेर देखील जाऊया, बरोबर, तिथे देखील आहे ना, हे जे काही पाईपलाईन सिस्टम आहे ना, की घरापर्यंत पाणी येणे, हे नाही आहे बहुतेक देशात. ह्याचं पण आपण थोडं अभ्यास केला तर मला वाटतं बरं होईल. राहिला प्रश्न स्काडा सिस्टम. स्काडा सिस्टम ही एक नवीन टेक्नॉलॉजी मुंबई महानगर, आता माझ्या मित्रांनी ते पाईपलाईन वगैरे बद्दल सांगितलं. आज तुम्हाला माहिती आहे की गेले 15 वर्ष कुठेही पाण्याची गळती झाली किंवा दाब कमी आला तर पहिलं सगळं खणायला लागायचं, कळत नसायचं की कुठून आहे काय आहे. आता त्या स्काडा सिस्टममुळे आहे ना, त्या स्काडा सिस्टममुळे लगेच कळतं की नक्की कुठे आहे. हा, ती टेक्नॉलॉजी या देशाच्या बाहेर, आता अधिकाऱ्यांचं नाव घ्यायचं की नाही, कोड्यात सांगतो, परदेशी नावाचेच अधिकारी होते, त्यांच्याबरोबर आमचे आदित्य ठाकरे साहेब देशाबाहेर गेलेले, तिकडनं ते पाहिलं आणि हे आपल्या इकडे करू शकतो का असं ठरवल्यानंतर ते इकडे करण्यात आलं आणि ते इकडे राबवलं जात आहे. म्हणून पाण्याचं जे काय वेस्टेज होतं ते थांबवण्यात त्याच्यात मदत झाली. दुसरा प्रश्न, तुम्ही पाण्याबद्दल बोलताय, तर पाणी आपलं मुंबईचं हे बिस्लरीपेक्षा स्वच्छ आहे. याचं तुम्हाला परत मला वारंवार WHO सांगावं लागतं, कारण WHO ही काय आमची ना विरोधकांची आहे, ना सत्ताधाऱ्यांची आहे, ना आणखीन कोणाची आहे, बरोबर. ते तर जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. सोप्या पद्धतीने पाणी मिळणं, सकाळी 2 तास मिळणं, संध्याकाळी 3 तास मिळणं. आजही आमच्या काही शोमधनं आमचे काही सहकारी कव्हर करताना दिसत आहेत. कुर्ला असेल, नेहरू नगर असेल. मी तुमच्याकडे येणार आहे ताई, कारण पाण्याचं दुःख तुमच्यापेक्षा वेगळं कोणी सांगू शकत नाही. आमच्याकडे पण आहे बँड्राला पाण्याचं दुःख. आहे ना. पण त्याचा अर्थ हे नाहीये ना की सगळं खापर पूर्ण तिकडेच फाडायचं. मिडिल वैतरणा डॅम बद्दल तुम्ही बोलला, त्यांनी जेव्हा तानसा डॅम बद्दल सांगितलं, तुम्हाला हे माहितीये का, मिडिल वैतरणा डॅम हे जगातलं 9th फास्टेस्ट डॅम आहे. आता ते 9th फास्टेस्ट डॅम कुणी बांधलं हे नाही सांगणार तुम्ही, कुणामुळे झालं ते, नाहीतर आणखीन पाण्याची अवस्था आहे ना आणखीन खराब असली असती, ते कोण सांगणार, ते पण सांगा. आता ते बांधायला लागेल डॅम, काय लगेच बांधता येत नाही रातोरात. तुम्ही सांगितलं, ह्यांनी सांगितलं, आणखीन कोणी सांगितलं, किंवा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी जर येऊन इथे सांगितलं ना तरी ते पॉसिबल नाहीये लगेच रातोरात डॅम बांधणं. हे पण लक्षात घ्या. दोन धरण आहेत. आपण श्रीमंत महापालिकेचे मतदार आहोत, होय की नाही? पण चला, तुम्ही एका पक्षासाठी तुम्ही प्रचार करता. तुम्ही कुठे राहता? मी नेहरू नगरला राहते, नेहरू नगर कुर्ल्याला राहते. बरं, काय परिस्थिती आहे? पण आता सध्या आपण जर बिल्डिंग मध्ये राहतो त्या ठिकाणी पाण्याची सोय जरा बरी आहे. पण आमच्या उमेदवारांनी जसं सांगितलं की स्लम एरिया आहे, म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे. अक्षरशः ठिकाणी आम्ही जातो ना, त्या गटारामधल्या ज्या लाईनी आहे, फुटलेल्या लाईनी, त्या लाईनीतून लोकांना पाणी जाते. त्याच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला, मोठ्यांच्या आरोग्याला भरपूर धोका निर्माण होते. वारंवार त्या ठिकाणी आम्हाला कंप्लेंट येतात की पाण्याचं काहीतरी करा, पण आमची सत्ता नसल्याच्या ठिकाणी, त्यामुळे आम्ही जास्त काही तिथे करू शकत नाहीये. पण तरी पण आमची जर सत्ता या ठिकाणी महानगरपालिकेत जर आमचा महापौर म्हणा का आमचे नगरसेवक त्या ठिकाणी गेले तर नक्कीच आम्ही लोकांना आरोग्यदायक असं पाणी देऊ. बरं, आरोग्यदायी पाणी. ताई, तुम्ही कुठं राहता? तुमच्याकडे काय परिस्थिती? चला, पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून ही भूमिका बाजूला ठेवा, पण एक स्त्री म्हणून सकाळी पाण्याकरता उठणं म्हणजे केवळ
आपल्या मुंबईच्या शेजारी असणारी शहापूरची महिला डोक्यावरती कळशी घेऊन जात नाही, पण नळासमोर लाईन लावून तुम्हाला उभं राहावं लागत असेल. काय परिस्थिती आहे? पाणी आमच्याकडे येतं पण एकदम म्हणजे असं प्रेशरनं नाही. पाणी येतं नाही, 11च्या अगोदरच जातो पाणी. तरी पण आम्ही आपल्या 4-4 भांडी वाटून घेतो तिथं. 4-4 भांडी वाटून घेऊनच तेवढ्यातच आम्ही समाधान मानतो. बरं ताई, तुमच्याकडं? सर आमच्याकडे पाणी असं येतं का आम्हाला पहिले आमचे डबे बाजूला ठेवावे लागतात. मुलांच्या शाळेला वेळ होतो तरी पण पहिले पाण्याला बघावं लागतं, कारण शाळेला वेळ झाला तर बाई ओरडतात, पण इकडे पाणी जर गेलं तर आम्हाला पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आमच्याकडे खूप टंचाईत आहे. पाण्यासाठी आम्हाला म्हणजे एक सोन्यासारखं मोल धरून आम्हाला ती आपली पाणी जपावं लागतं. या बिल्डिंगवाल्यांना नाही माहिती म्हणजे पाण्याचं मोल काय, पण आम्हाला स्लम एरियावाल्यांना विचारा पाण्याचं मोल काय आहे. आम्ही अशा परिस्थितीतून जातोय का सकाळी 4 म्हणा का रात्री 2 म्हणा, आमच्या झोपेला पण झोप नसते, पण आम्ही त्या पाण्याकडे पहिले बघत असतो. नळ केव्हा टपकतो, नळाला केव्हा पाणी येईल, आम्ही पहिले त्या नळांना बघत असतो. मी मगापासून बघतोय की चित्र साहेब प्रत्येक मुद्दा जगापर्यंत घेऊन जातात. इथं वास्तव काय, तुम्ही जरा गाजी बाबा दर्गामध्ये आमच्या कुर्ल्याला या, 24 तास पाणी 3 दिवस पाणी येत नाही, आणि पाणी येतं ते पण 2 तास जातं, 2 तास येत, आणि मोटरला पाणी बिलकुल येत नाही आम्हाला. म्हणजे आम्ही मोटरचं इलेक्ट्रिकचं बिल पण भरत आहे, पाण्याचं बिल पण भरत आहे, आणि फुकटच्या लाईनी खाली हे नुसतं नाही का, नुसतं पाईप टाकून जातात आणि काय देत तर नाही पाणी तिकडे. किती वर्षापासून ही परिस्थिती? 5 वर्ष लागत. त्यांच्यासारख्या सत्ता आहे तेव्हापासून हे. त्यांचे जेव्हा महापालिका होते तेव्हापासून आहे. हो, नगरसेवक कुठे होते? हो, नगरसेवक. नगरसेवक तरी असेल तर हे पास तर करायला पाहिजे ना, यांनी बिल तर पास करायला पाहिजे ना. हे बिल कुठे पास? इथं आम्हाला आंदोलन करावं लागते ते पाण्यासाठी. बरं, काय ताई? पाणी जेव्हा पाणी ते देतात ना, ते पाणी प्यायच्या लायकीचं पण असायला पाहिजे ना. लोकांचं आरोग्य का खोळंबतं तिकडे, कारण त्या पाण्यामध्ये एवढी दुर्गंधी येते, लोक तेच पाणी पितात, घाणेरडं पाणी. गटारीतून ती पाईपलाईन जाते, त्या पाण्याची व्यवस्थित तुम्ही सुविधा तरी करा. पाणी बरं अखिल नाही, टेक्नॉलॉजी वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण हे फार बेसिक गोष्टी ज्या समजून घेतल्या पाहिजे. मला असं वाटतं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का त्या पाण्याचं, त्यांनी जाहीर ते सांगतात. गटरात ना सांगतायत. आता कुठच्याही सांगण्याच्या गोष्टीवर मी उत्तर नाही देऊ शकत ना. आता मी ज्या वांद्रे पूर्व विधानसभेतनं येतो ना, 70% स्लम आहे, म्हणून मला स्लमच्या भावना कळतात, पण तो काही विषय नाही आता इथे. राहिला प्रश्न आज गेल्या 2.5-3 वर्षात आपण पाहिलं ना, तर आमच्या इथल्या हायरायझेसमध्ये पण त्यांना असं वाटतं की स्लममध्ये पाणी चाललंय, स्लममध्ये पाणी जात नाही. स्लमवाल्यांना वाटतं की हायराईजवाल्यांना पाणी मिळतंय. बेसिकली मुळात असं आहे की ते पाणी दोन्हीकडेच जात नाहीये, तर पाणी कुठे जात आहे याच्यासाठी गेल्या 1.5-2 वर्ष आमच्या पक्षाकडनं आपण कव्हर केलं असेल की आम्ही महानगरपालिकेत आंदोलन केलंय, कारण महानगरपालिकेत आता कोणतीही सत्ता नाहीये. बरोबर, महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. बरोबर आहे. आता ते प्रशासक, आता त्यांचं म्हणणं आहे, जेव्हा तुमची महापालिकेत सत्ता होती तेव्हापासून ही परिस्थिती आहे. अहो आता त्याचे काय, आता मी इतिहासात जाऊन ते काही बोलणार, आता त्याचे इकडे काय म्हणतात त्याला, शब्दाला शब्द लागणार. बरं, त्यांचं म्हणणं आहे, एकदा जाऊन तुम्ही बघा, बघू ना, सांगा जाणार ना. त्यांनी आश्वासन दिलं येणार तुमच्याकडे, ते हा त्याच्यात काय राहिलं. जातील, ते येतील. हा भिडे. हा, पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा मूलभूत निर्माण झाला त्या अनधिकृत बांधकामांमुळे. झोपडपट्ट्या देखील ज्या सरकारी जमिनीवर किंवा खाजगी जमिनीवर ज्या वाढल्या, त्याच्यात माणसंच राहतात, त्यांना प्यायला पाणी लागतात. माणुसकी या नात्याने महानगरपालिकेने त्यांना पाणी द्यायचं ठरवलं आणि त्या बराचसं पाणी तिकडे वळवलं गेलं. उंच बिल्डिंग ज्या हल्ली ज्या चाललेल्या 30 मजली 40 मजली, त्या बिल्डिंगची मुंबईला काही आवश्यकता आहे असं मला खरं म्हटलं तर वाटत नाही. मी आर्किटेक्ट आहे म्हणून मी हे सांगतो, डेन्सिटी कंट्रोल रूल हा प्रकार पाळलाच जात नाही. कमी डेन्सिटीमध्ये जास्तीत जास्त माणसं घुसवली जात आहेत आणि डेन्सिटी कंट्रोल रूल हा पूर्णतः जबाबदार कोण? महापालिकेचे अधिकारी, जबाबदार बिल्डर आणि राजकारणी. पण त्याच्यावर लक्ष कोणी ठेवायचं? अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायचं ना. अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं तरी अधिकारी हे नेक्ससच आहे ना. अधिकारी म्हणजे राजस्व अधिकारी, राजकारणी, आणखीन धंदेवाईक, ह्या तिघांचे जे झालेले त्याच्यामध्ये गरीब जनता पूर्णतः भरडली जाते. नुसती गरीब जनता भरडली जात नाही तर उंच टॉवर्समध्ये राहणार देखील माणसं तितकीच भरडली जातात. माझ्या माहितीतल्या लोकांना 26व्या 27व्या मजल्यावरून खालून वर लिफ्ट बंद पडली होती त्याच दिवशी, आणि 3 दिवस घरात पाणी नव्हतं. ही देखील अवस्था त्यांना भोगायला लागते. पण त्याच्यासाठी अनधिकृत बांधकामं, मग ती हायराईज बिल्डिंग्समध्ये देखील झालेली असतील किंवा झोपडपट्ट्या देखील अनधिकृत परप्रांतीयाने केलेल्या झोपडपट्ट्या असतील किंवा इव्हन आपल्या देखील लोकांनी केल्या असतील, ती बांधणं सर्वात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याला बंद कोण घालणार? बरोबर, ठीक आहे. शेवटच्या मुद्द्याला हात घालतो अगदी जाता शेवटचा माझा मुद्दा आहे मुंबईतले रस्ते. जर आपण आमच्या ठिकाणी साबळेनगरचा एक खूप मोठा परिसर आहे. ओव्हरऑल मुंबईबद्दल सांगा. ओव्हरऑल मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खड्डे आजही आहेत. तुम्ही जर आता चालाल, कॅमेरा घेऊन चाला, आम्ही दाखवतो तुम्हाला. अनेक ठिकाणी आमच्या कुर्ला विभागापासून मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत.
नवीन नवीन एक वर्ष लगेच रस्ते खोदतात. पुन्हा नवीन पाईपलाईन टाकायची असते, कुठेतरी नवीन इलेक्ट्रिसिटी लाईन टाकायची असते. त्याच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली अनेक मोठे घोटाळे ह्या ठिकाणी झालेले आहेत. याच्यापूर्वी देखील मीडियाच्या माध्यमातून देखील उघड केलेले आहेत. तर मला असं वाटतं मुंबईतले खड्डे आजही मुक्त नाही आहेत आणि ते मुक्त करण्यासाठी ह्या मुंबईमध्ये एक चांगलं प्रशासन बसणं गरजेचं आहे. म्हणजेच मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं युतीचं सरकार येणं गरजेचं आहे. बरं, किती दिवस आपण रस्ते या विषयाला घेऊन बोलणार आहोत, त्याच्या पलीकडे जाणार आहोत की त्यांच्या व्यथा आम्ही समजू शकतो, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण तुम्ही पत्रकार म्हणून एक गोष्ट समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याच्या खालनं 47 युटिलिटीज जातात की नाही सांगा मला. 47 युटिलिटीज जातात. आता 16 ते 17 वेगवेगळे यंत्रणा आहेत. MMRD, MMRCL, आणखीन सगळे ते अदानी इलेक्ट्रिसिटी, बरोबर. हा, आता ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आता मुंबईकरांचं काय झालंय, म्हणजे त्यांची चूक नाही आहे त्यात. आपल्याला कळत नाही की कोणता रस्ता कोणाच्या अंतर्गत येतो. आता नॉर्मल आता तिकडे हायवे, आता काल एक मी डिबेटला होतो, म्हणे वाकोला हायवे पूर्ण जाम होतो. आता तो वाकोला हायवे जो जाम होतो ना, तो राज्य सरकारच्या बरोबर आहे. आता ते काय मुंबई महानगरपालिका तिकडे जाऊन रस्ता बनवू शकत नाही, कारण राज्यघटनेत तशी तरतूद ना. आहे. राज्य सरकारला प्रश्न विचारायचा महायुतीचं कोणीच नाही. बरोबर आहे. तर आता मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जेव्हा ते खड्डे होतात, मला मान्य आहे रस्ता खणला जातो, पण आता मला सांगा की जे रस्ते चांगले हे सगळे मान्य करतील, आता करावंच लागेल मुंबईकर म्हणून. बिलकुल, आता बिलकुल. ना, एक मिनिट, रस्ते आता सगळे चांगले जिथे होते, डांबरी रस्ते होते, ठीक आहे, सगळीकडे ते आता कॉन्क्रिटीकरणच्या नावावर जे काय खोदून ठेवलंय सगळीकडे, आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम होतोय, रस्ते पण बनवत टक्केवारी सगळी नाही. ते किकबॅक साठी ना 10% आणि तेच पैसे वाटप हे महायुतीवाले करणार. मग त्याच्यावर खरं प्रश्न निर्माण झाला पाहिजे. पण आता प्रश्नाचं आपण उत्तर द्यायलाच ते नाही. आता आपण इतिहासात जाणार आणि हे ना केक वॉक देणार. शेवटचे म्हणजे आता तुम्ही जे काय 20 करून ठेवलंय सेकंद त्याच्यावर बोलणार नाही. संधी मिळते तुम्हाला. कुठल्या 5 गोष्टी झटकन करणार तुम्ही? झट सांगा. कुठच्या 5 गोष्टी? हे बघा, BST आम्ही 10,000 बसेस इलेक्ट्रिक आणणार होतो. BST बसेस, एक मिनिट मला बोलू दे, आता राहून गेलेलं माझ्याकडनं. BST हे परत, सॉरी हा जगाचं बोलतोय, पण जगात सगळ्यात स्वस्त ट्रान्सपोर्टेशन हे BST आहे, बरोबर आहे, ठीक आहे. ते आता आले, आम्ही सत्तर नसताना, बरोबर. BST असेल, आरोग्य सुविधा असेल, पाणी असेल, इकडे राहणारा चीप हाऊसिंग असेल, हा, आणि त्याच्यानंतर मेन महत्वाचं एज्युकेशन सिस्टम मुंबई पब्लिक स्कूलच्या अंतर्गत जे आम्ही केलेलं त्याला आम्ही पुढे नेणार ज्युनियर कॉलेजपर्यंत. बरं, ठीक आहे. दावे तर भरपूर केले जातात मंडळी, पण या सगळ्या याच्यामध्ये हे बघायचं की हे दावे होत असताना मुंबईकर नेमका हा कोणाच्या बाजूने जातोय, कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतोय, हे येणाऱ्या 16 तारखेलाच आपल्याला कळेल. पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या वेगळ्या ठिकाणी आणि जाणून घेऊयात मूड महापालिकांचा. पहा फक्त News 18 लोकमत.